जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उन्हाची चाहुल भासतात नाशिकच्या बाजारात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळख असलेले माठ दाखल झालेत। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरात उन्हाची तीव्रता वाढल्याने या माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे। काळ्या आणि लाल या पारंपरिक मातीच्या माठाप्रमाणेच विविध रंगीबेरंगी आकर्षक माठ देखील बाजारपेठेत दाखल झालेत। यंदा काही प्रमाणात मातीच्या माठांची किंमत वाढलेली असली तरी देखील उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी नागरिकांकडून मातीच्या माठांना अधिक पसंती दिली जाते। काल नाशिक शहरात तब्बल 37.7 अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकात उन्हाचा तडाखा वाढलाय आणि माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यामध्ये होळी उत्सव साजरा केला जातोय। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महिलांसोबत होळी आणि रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतलाय। आदिवासी समाजामध्ये होळीला अनन्यसाधारण महत्त्व असतं। होळीच्या वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात। यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला। लोकसभेची निवडणूक असल्यामुळे राजकीय नेत्यांकडून रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। यावेळी नंदुरबार शहरातील विमल विहार परिसरामध्ये रंगपंचमीची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे। जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 23 मार्च रोजी फिर्यादी सुभाष चौबे राहणार आनंदवली गंगापूर स्टॉप, नाशिक त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नामे सुशील भालचंद्र पाटील राहणार उल्सेन अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक त्याच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील आरोपी त्याने फिर्यादी व इतर 2 जणांना माजी मंत्र्यांसोबत व इतर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत खूप मोठी ओळख असून त्यांच्यासोबत असलेले फोटो दाखवून टप्प्याटप्प्याने 80 लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे। सदर आरोपींवर चाळीसगाव धुळे देवळाली कॅम्प या ठिकाणी यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांची टीम करते। गंगापूर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे दिनांक 23/3/2024 रोजी तक्रारदार श्री सुभाष सुरेश चौले राहणार आनंदवली गंगापूर स्टॉप, नाशिक यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे दिनांक 23/3/2024 रोजी भादवी कलम 420, 406, 468, 471 प्रमाणे इसम नामे सुशील भालचंद्र पाटील राहणार लोचन अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपिताने फिर्यादी तसेच इतर 2 लोकांची माजी मंत्र्यांसोबत ओळख आहे, तसेच शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक चांगल्या प्रमाणात ओळख आहे असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने 80 लाख रुपये घेऊन फसवणूक केलेली आहे। या प्रकारचा गुन्हा यापूर्वी सुशील पाटील याच्यावर चाळीसगाव पोलीस स्टेशन तसेच देवळाली कॅम्प विशेष या अशा प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा सुशील भालचंद्र पाटील याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस उपायुक्त परिवहन निरीक्षक श्री किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनावर सूचनेप्रमाणे तसेच माननीय तृप्ती सोने मॅडम गंगापूर पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यात आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपली अशी फसवणूक झाली असल्यास गंगापूर पोलीस ठाणे येथे तात्काळ संपर्क साधा।
जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर एक पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस बाळगून फिरणाऱ्या एका युवकास क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकानं दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अटक केली आहे. या प्रकरणी संशयित युवकावर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दुपारी 4:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रथमेश नेल्सन कसबे, वय वर्ष 25, राहणारा आकाशवीर गॅस एजन्सी समोर पवारवाडी, सुभाष रोड असं पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. क्राईम ब्रँच युनिट 2च्या शाखेने पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि रामदास वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित युवक हा नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांना ही माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांना कळवलं. क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकानं नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. संशयित प्रथमेश कसबे हा रेल्वे स्थानक परिसरामध्ये आला असता त्याला पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस असा 25,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाजे, महेश खान बहाले, संजय पोटिंदे, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, प्रकाश महाजन, संजय साणप, तेजस मते यांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड येथील पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जवळून अंमली पदार्थ विकणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 1,06,000 रुपये किमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केलाय. विक्रीच्या उद्देशाने संशयिताने अंमली पदार्थ बाळगल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. सागर रामदास शिंदे, वय वर्ष 30 असं संशयित आरोपीचं नाव आहे. तो पिंपळपट्टी परिसरात वास्तव्यास आहे. पोलीस अधिकारी अजय अशोक देशमुख यांना अंमली पदार्थ विक्री करणारा संशयित पिंपळपट्टी रोड परिसरात येणार असून त्याच्याजवळ अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. अजय देशमुख यांनी ही माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना कळवली. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांना ही माहिती दिली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे आणि प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 गट तयार करण्यात आले. दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संशयित सागर शिंदे हा पिंपळपट्टी रस्त्यावर आला असता पोलीस पथकाने मोठ्या सिताफीनं त्याला पकडलंय. शिंदे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान नाशिक रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी MD ड्रग्स नावाचा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. मात्र पुन्हा एकदा अंमली पदार्थ सापडल्यामुळे अंमली पदार्थांची विक्री सुरूच असल्याचं दिसून येत आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये MD सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो ची डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने ACP सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं. सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 32.15 ग्रॅम मॅफेड्रॉन सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का, तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता, याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. सदर मालाची जी किंमत आहे ती 1,06,550 रुपयाची किंमत या ठिकाणी आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. काल मातोश्रीमध्ये एक बैठक झाली. ज्या बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे एवढेच 2 लोक तिकडे होते आणि काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक कशी लढवायची यावर चर्चा झालेली आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे. म्हणजे काँग्रेस बरोबर जी सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावाने चर्चा ती आता संपल्यात जमा आहे. कारण का काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यामध्ये स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यांनी कळवलेलं आहे की आता पुढचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला, आम्ही काय उद्धव ठाकरेंची चर्चा करू शकत नाही. हे खरं आहे काय खोटं आहे हे उद्धव ठाकरेंनी सरळ स्वतः स्पष्ट करावं. दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवावं आणि सांगावं की बाबा मी जे बोलतोय ते खोटं आहे. कारण का संजय राजाराम राऊतवर आता त्याच्यातला कोणालाच विश्वास राहिलेला नाही. जसं वंचित आघाडी संदर्भात बोलत असताना आपल्यासमोर पत्रकारांसमोर बोलायच्या 4 जागा आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जी बोलतायत ते मला 2च जागा देत आहेत आणि राऊत खोटारडे आहे. म्हणून अशा खोटारड्या 420च्या तोंडातून निघालेल्या शब्दावर आता महाराष्ट्र सोडा, आम्ही विरोधक सोडा, महाविकास आघाडीच्याच लोकांना विश्वास राहिलेला नाही. म्हणून काँग्रेस बरोबर नेमकं चर्चा चालू आहे का फिसकटली ही स्पष्टता त्यांनी द्यावी. एका काँग्रेसच्या नेत्याने मला हेही माहिती दिली आहे की उद्धव ठाकरेंची जागेंसाठी पैसे म्हणजे सीटसाठी पैसे मागण्याची सवय गेलेली नाही. पहिलं शिवसेनेकडून पैसे मागायचे, मग तेव्हा युतीच्या वेळी तेव्हाच्या मित्रपक्षाकडून पैसे मागायचे. आता काँग्रेसकडे काही ऑफर दिलेले आहेत की मला एवढे द्या, तुम्हाला ह्या जागा सोडतो. खरं आहे काय खोटं आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. म्हणून अशा सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची आम्ही बोलणार नाही अशी सरळ स्पष्ट भूमिका काँग्रेसनी घेतलेली आहे. हे जी काय दिलेली माहिती आहे, मी काय जे बोलतोय ते खरं आहे काय खोटं आहे ते त्या लोकांनी सांगावं. कारण का ज्या पद्धतीने काल मातोश्रीमध्ये एक पण काँग्रेसच्या नेत्यांनी पाऊल ठेवलं नाही. कारण का आता इकडची चर्चा संपलेली आहे. जे काय बोलायचे ते आमच्या दिल्लीच्या हायकमांडशी बोला असं सरळ स्पष्ट काँग्रेस नेत्यांनी कळवलेलं आहे. धन्यवाद. नक्की बोललेलं आहे त्यांनी, मला स्पष्ट बोललेलं आहे. विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला. एका नेत्यांनी मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे पैसे पोचवा, तेव्हा जाऊन तुम्हाला अशा जागा आम्ही सोडतो. त्यावर काँग्रेसनी त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे. म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे. असं असेल तर माझी आणि उद्धव ठाकरेंची एकत्र नार्को टेस्ट करा, बघू काय खरं येतं काय बाहेर. संजय राऊतांनी महायुती सरकार आणि एनडीए सरकारवरती टीका केली, असं म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात ईडी अमीन
ईदी अमीन यांचं सरकार, ईदी अमीन हे युगांडाचे एक हुकुमशाह होते. मग महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार हे पण बिन लादेनचंच सरकार होतं. त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं. दाढी कुरवळत बसायची, अतिरेक्यांना मदत करायची, जिलेटिन ठेवायचं, ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय? म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाचा जो बिन लादेन झालेला आहे त्यावर जरा लक्ष घालावं. संजय राऊतांनी काल सांगितलं की जे भाजपचे लोक आहेत ते सगळे भांग पिऊन बोलतात. हा, सगळे भांग पिऊन बोलतात. तो आमच्या किचनमध्ये काय भांग ग्लासमध्ये टाकायला आलेला काय ना? आम्ही ग्लासमध्ये नेमकं काय पितो हा काय किचनमध्ये आमच्या बसून तिथे ढुंगणा हलवतो काय? म्हणून त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलाच नाही लोकांचे असं बोलतोय. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषणं चालू आहे ना, मी लहानाच्या वेळी लहान होतो, मी 38 वर्षाच्या वेळी लहान होतो, म्हणून गांजा नेमकं कोणी मारलाय हे पूर्ण महाराष्ट्र बघताय. आणि उद्धव ठाकरेला फक्त होळीची गरज भासत नाही. 365 दिवस भांगच्यावर असतो उद्धव ठाकरे, आम्हाला माहिती आहे. जागा वाटपात महायुतीत पण रस्सीखेच पाहायला मिळते. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळावी, त्याबद्दल आम्ही साताऱ्याची जागा देऊ शिवसेनेला. कसं पाहताय? बघा, इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाची ताकदीनुसार ते इच्छा व्यक्त करतायत. शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी, आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल. आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळेजण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत. मग काय मागे पुढे बघणार नाही. शिवतरेंच्या बाबतीत हा अपवाद ठरेल का? कारण शिवतरे आजही अजितदादांच्या विरोधात बोलत आहेत, अपक्ष उमेदवारीसाठी ते आजही आग्रही आहेत. त्याकडे नेमकं कसं पाहता? बघा, आता शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली आहे. शेवटी तो त्यांच्यातला निघालेला तो एक विषय आहे. तर शेवटी त्यांना शांत कसं करावं हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं. कारण का महायुतीमध्ये कुठेही मिठाचा कडा पडू नये, कारण की त्याचे पडसाद अन्य सीटवर पण पडू शकतात, याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करीन. अंबादासराजांच्या रिकेटवरती त्यांनी अशी एक माहिती दिली की सातत्यानं भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी फोन केले जातात. त्यामुळे अंबादासराजांनी आपले फोन बंद करून बसले आणि आता प्रचारासाठी, कारण का फोन त्यांनी बंद का केलेत? कारण त्यांची चर्चा डायरेक्ट हॉटलाईनवर सुरू आहे. नॉर्मल फोनवर चर्चा सुरूच नाही, हॉटलाईन सुरू आहे आता. म्हणून त्या तुम्ही आता मी परत बोलतो, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय, आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे. आजच्या दिवशी सगळ्या ब्रेकिंग बातम्या कशाला? सर, नाना पटोलेंनी आरोप केलेला आहे की भाजप धनगर समाजात जे आरक्षणाचा वादा केला होता आणि ते कोर्टामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग त्याच्यावर असलेला वनवासी कल्याण समाज असमाच्या धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका केली आहे कोर्टात. वनवासी कल्याण आश्रमानेच एकीकडे याचिका केली आहे, संघाशी संबंधित आहे, आणि दुसरीकडे भाजपच धनगर समाजाला आरक्षण असा वादा करतो. बघा, असं आहे, असं लक्ष आहे, राष्ट्रीय स्वयंसंघाची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणच वाद करू शकत नाही, आणि ती आमची हक्काची भूमिका आहे. पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देणारच हे आमचे वारंवार सगळेच नेते बोलतायत, देवेंद्र फडणवीस साहेब सरकट सगळे. आणि त्याचबरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सवलती बघा, त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा. म्हणून धनगर समाजाची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सर, भाजपच्या एका अंतर्गत बैठकीतला व्हिडिओ सकाळपासून व्हायरल होतो, ज्याच्यामध्ये गिरीश महाजन रक्षा खडसे सर्व दिसत आहेत तिथे, आणि आवाजही ऐकायला येतो की कार्यकर्ता रक्षा खडसेमध्ये थेट आरोप केला होता की तुम्ही भाषणामध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख करत नाही, या उलट तुम्ही एकनाथ खडसेंचा उल्लेख करता. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, आमचे नेते गिरीश महाजन आहेत. त्यावरती रक्षा खडसे भडकलेलेही दिसून येत आहे. काय एकंदरीत भाजपमध्ये गिरीश महाजन साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना, त्याच्यामध्ये चूक काय? कार्यकर्त्यांची भावना माझ्या, तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो. पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊंना बघतो, आणि त्या भागाचे निर्विवाद नेतेच तेच आहेत. म्हणून गिरीश भाऊंचं नाव न घेणं ही चूकच आहे, कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत. म्हणून तसा अगर व्हिडिओ असेल तर कार्यकर्त्याची भावना योग्यच आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप आहे की अमित शहाच्या लॉन्चवरती जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघी बसतात जाऊन त्यांच्या वाटल्याच्या मागे तुम्ही सगळ्यावरती त्याची लागलेली हिरवळ तुम्हाला दिसून येऊ शकते. नाही, बरोबर. सकाळी जे नाकावर दोरी ती माती आहे ती पण त्यांना पुसायला सांगा ना संजय राजाराम राऊतला.
तर काँग्रेसच्या 10 जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहेत, ती माती राहिलेली आहे नाकावर, ती पहिली पुसायला सांगा, मग आम्ही गवत पुसू. ते नाक असं असं चपट होत चाललेलं आहे आता, एवढी माती घुसली आहे आतमध्ये. तीन जागांचा विषय आहे की जास्त चर्चा होते, कारण पालघर, ठाणे आणि रत्नागिरी भाजपला तिन्हीपैकी एक जागा कुठल्याही वस्तीत लढवायचीच आहे असं दिसतंय, तिथून आलेलं दिसतंय. पालघर, ठाणे आणि रत्नागिरी इतर भाजपला ती जागा लढवायचीच आहे, तिन्हीपैकी एक कुठली तरी. रत्नागिरी अजून जाहीर झालेली नाहीये. तुम्ही म्हणजे तिथल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून काय नेमकं म्हणाल? कारण ह्या तीनच जागांवरून चर्चा. एक लक्षात घ्या, रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक ही 7 मेला आहे, तो टप्पा नंतरचा आहे. आत्ता ज्या 3 जाहीर झाल्या सोमवारी रविवारी रात्री, त्याची फॉर्म भरण्याची आता 27 पासून सुरू आहे. ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल, जो जो टप्पा असेल त्यानुसार ते जाहीर होतील. आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचंही नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे. म्हणून होऊन द्या ना, त्या टप्प्याला होऊन द्या, आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही. बघा, शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेते मंडळीकडे आहे, कोण जागा कशी जिंकू शकतं. शेवटी आम्हाला मोदीजींना 400+ द्यायचं आहे, 400 द्यायचं आहे, आकडा द्यायचा आहे, त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे. म्हणून जी पण जागा ज्याच्या पण पारड्यात येईल ती आम्ही जिंकण्याचं काम करू, आम्हाला त्याची चिंता नाही, तुम्हाला जास्त आहे. सर, एक आक्षेपार्ह फोटो कंगना रनौत यांचा काँग्रेस एका महिला पत्रकारांनी ट्विट केलेला आहे आणि मंडी में क्या भाव चल रहा है अशा शब्दात ती टिप्पणी केलेली आहे. तुमची काय भाजप? भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करत आलेला पक्ष आहे. पण ह्या निमित्ताने मला जरा विचारायचं आहे, कालपासून ती जी बातमी सुरू आहे कंगना रनौतजींवरून, मी कुठेही सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही, कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही, कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला हे अजून ऐकलेलं नाही. म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्हच विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात का? हे समस्त महिला वर्गाबद्दल ते बोलण्याची भूमिका ह्यांची नाही का? नाहीतर उठसूट भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत, त्याच्यामध्ये आमच्या प्रणिती ताई आहेत, ह्या गेल्या कुठे? कुठल्या वेळात लपलेल्या आहेत? आता हिंमत असेल तर करा ना निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या. आम्हाला उद्धव ठाकरे, संजय राजाराम यांच्यावरून अपेक्षाच नाही करा. यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना, हे राज्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण ह्या ज्या काय महिला आहेत, प्रियंका गांधी असतील, सुप्रिया ताई असतील, तू ताई तर दिवसात कधी कधी 2-2दा पण बोलतात, पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या. म्हणून कंगना रनौतजींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गाने निषेध करण्याची हिंमत दाखवावी. अनिल देसाईंचे पीए दिनेश बुबाटे त्यांना महिलेचा समाज घेण्याची याआधी तुम्ही आरोप केले होते वेगळ्या मातोश्री कनेक्शन असू शकतात. पण अनिल देसाई हा मातोश्रीचा कारकूनच आहे. तर अनिल देसाईला नोटीस येणं म्हणजे उद्धव ठाकरेला नोटीस येणं, त्याच्यात वेगळं काय? अनिल देसाईचं क्वालिफिकेशन काय? भाजी आणून देणं, फाईल पेपर टेबलावर ठेवणं, उद्धव ठाकरेंसाठी दरवाजा उघडणं, एवढाच विषय. अजून काय त्यांचा क्वालिफिकेशन काय? आणि त्याच्या पीएला अगर हे येत आहे, नोटीस येत आहे, म्हणजे उद्धव ठाकरेचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील. सर, संजय राऊत काय म्हणाले की जसं प्रकारची ईडी लोकांना अटक करते आहे, केजरीवालला अटक केलं, सुरेंद्रला अटक करते आहे, त्याच्या उत्तर जे जनता देणार आहे. कोणाला उत्तर देणार ते आम्ही बघून घेऊ ना. आमचं आणि जनतेचं एक वेगळं नातं आहे, ते वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. आम्ही 300 पार आहोत 19ला पण. तुम्ही किती आता 2-3 वर आवडले जाणारे हे संजय राजाराम राऊतने लक्ष घालावं. आमच्या आणि जनतेची काळजी करू नये. तुम्ही जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेले आहेत त्यावर थोडा विचार करा. ठीक आहे, ती त्यांची इच्छा आहे, त्यांनी मांडलेला ते मत आहे. पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही करेन आणि अभिनंदनही करेन की त्यांनी सांगितलं की मी राजकारणाच्या बाहेर राहून समाजकार्य आणि समाजासाठी काम करणार. ही स्वागतार्ह भूमिका आहे. राजकारणापेक्षा राजकारणाशी ते जेवढे लांब राहतील हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. की जे समाजाबद्दलच विचार करत असतील तर त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे. बोले.
देखिए, मातोश्री में जो कल हुई जो बैठक है थी, जो पवार साहब और उद्धव जी के बीच में हुई, वहां कोई भी एक कांग्रेस के नेता नहीं उपस्थित थे। मेरे पास जो एक विदर्भ के कांग्रेस के नेता ने फोन करके जो इन्फॉर्मेशन दी है कि अभी उद्धव ठाकरे से हम कोई भी चर्चा करेंगे नहीं, ऐसा सरल स्पष्ट भूमिका कांग्रेस के महाराष्ट्र के नेताओं ने लिया है और वैसा उन्होंने हम अपने दिल्ली के हाईकमान को बोल दिया है। क्योंकि उद्धव ठाकरे जो बोलते हैं वो कभी करते नहीं है। उनको संजय राउत के ऊपर विश्वास रहा नहीं है कि जिस तरीके से उन्होंने प्रकाश अंबेडकर जी के साथ खेला, उनके बारे में झूठ बोला, बाहर मीडिया में बोलना कि हमको प्रकाश अंबेडकर जी को 4 सीट देना है और प्रकाश अंबेडकर जी खुद बोलते हैं कि मेरे को 2 सीट से ज्यादा देने वाले नहीं है और संजय राउत झूठे हैं, ये किसने बोला? खुद प्रकाश अंबेडकर जी ने बोला है। तो ये सारे मामले में कांग्रेस ने ऐसी सरल स्पष्ट भूमिका ली है कि हम उद्धव ठाकरे से अभी बात करना बंद करने वाले। और दूसरी इंफॉर्मेशन भी ऐसी है कि बाबा जो सीट जो उद्धव ठाकरे से कांग्रेस चाहती है, उसके लिए उद्धव ठाकरे जी पैसा मांग रहे हैं। पुरानी आदत है उनकी, पहले शिवसेना कौन सी पैसे मांगते थे विधानसभा लोकसभा सीट के लिए, पार्टी पोस्ट के लिए, फिर पुराने मित्र पक्षों से मांगते थे पैसा, अभी कांग्रेस से मांगना चालू किया है, ऐसे कई कांग्रेस वाले ही बता रहे। तो उसके ऊपर स्पष्ट भूमिका उद्धव जी और उनकी पार्टी में बोलना चाहिए, उन्हें करना चाहिए कि हम जो ये मालूमात जो घूम रही है वो सच है कि झूठ है। माना चलो मेरे और उद्धव जी के एक नार्को टेस्ट हो जाए, मालूम पड़ जाए कौन सच है या झूठ है क्या हिम्मत उद्धव ठाकरे की? देखिए, संजय राउत महिलाओं को कितना सम्मान करते हैं ना। वो डॉक्टर महिला को जो उन्होंने कॉल किया था, उसमें जो गाली गलौज किया था डॉक्टर सपना पाटकर, वहां से मालूम पड़ते कि ये महिलाओं को कितना इज्जत देते हैं। जब भी महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट थी तभी कंगना रनावत, अर्नब गोस्वामी और बहुत सारे हमारे पत्रकार मित्रों के ऊपर काफी उन्होंने कार्रवाई शुरू की थी। क्यों? क्योंकि वो दिशा सालियान केस के बारे में बात कर रहे थे। क्यों? क्योंकि सुशांत सिंह केस के बारे में बात कर रहे थे। कोई पीओके के बारे में उनको वो तो एक उन्होंने कारण ढूंढा था। तो इसलिए संजय राउत को बोलूंगा, कायर जैसे बात न करे, हिम्मत दिखाए जो सच है वो सच बोलने के लिए। और जो टिप्पणी वो कांग्रेस के नेता ने कंगना रनौत जी के ऊपर की है, उसका निषेध करने की हिम्मत प्रियंका गांधी जी करेंगे क्या? सुप्रिया सुले क्यों चुप बैठे हैं? यशोमती ताई क्यों चुप बैठी है? प्रियंका चतुर्वेदी ताई क्यों चुप बैठे? उन्होंने बोलना चाहिए ना, महिला के बारे में टिप्पणी की है। तो इस तरह की गंदी राजनीति महिलाओं के बारे में होने ऐसी भूमिका हमारी है। एक सवाल है, मीरा रोड में एक एफआईआर दर्ज हुई है जिसमें एक बच्चे से जबरदस्ती अल्लाह अकबर बुलाया जा रहा था। उसने अपने वॉचमैन को जय श्री राम बोला था, जिसके बाद उसने गलत व्यक्ति को जय श्री राम बोल दिया था, ये उसने आरोप लगाया। एफआईआर रजिस्टर हुई है, 11 साल का बच्चा, उसके साथ मारपीट की गई है, सीसीटीवी भी सामने आया है। क्या कहेंगे इस पूरे मामले में? वीडियो आया है मेरे पास और सारी की सारी चीजें मेरे नजर के सामने है। पुलिस अपनी कार्रवाई करेंगी, मगर ये जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह अकबर बनो, अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना, उनके अभी पुलिस अपना काम करेगी। और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे। फिर वैसे जवान जगह पे रहते हैं कि नहीं, उसका ख्याल हमको रखना आता है। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला।
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.